एका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवली शेवगाच्या शेंगाची आणि मुगाची डाळ। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। चला मी तुम्हाला ही झटपट कशी बनवली ती तुम्हाला पुढे दाखवते। सर्वात आधी मी एक वाटी डाळ घेतलेली, ती भिजत घातली होती, त्यातून पाणी धुवून काढलेली आहे आणि शेवगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत, तरी साल काढून टाकलेले आहेत आणि पाण्यात ठेवले भिजायला। इकडं कढई गरम झालेली आहे, मी त्याच्यात तेल टाकते। मोहरी तडकली की लगेच त्याच्यामध्ये जिरे टाकते। कढीपत्ता आणि थोडीशी हिंग। चार पाच मिरच्या मी उभ्या कापून घेतलेल्या आहेत, त्या टाकल्या। एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे, तो त्याच्यामध्ये टाकून घेते। कांदा टाकून घेतलेला आहे, आता ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे। थोडाफार कांदा लाल झाला ना, मग त्याच्यामध्ये शेवगाच्या शेंगा टाकते, डाळ आणि टमाटर आणि कोथिंबीर, थोडी हळद, चवीप्रमाणे मीठ। आता हे सगळं मिक्स करून घेते। डाळ तुम्हाला किती पातळ घट लागते त्याच्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता। मस्तपैकी हलवून झालेली आहे। आता मी याच्यात पाणी टाकते। आता मस्तपैकी फास्ट गॅसवर डाळ आपल्याला शिजून द्यायची। डाळ आपली शिजलेली आहे, हे बघा शेवगाची शेंग चांगली शिजलेली आहे। चला मग आपली डाळ रेसिपी तयार झालेली आहे, मी गॅस बंद करते। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू, बाय। असेच माझे व्हिडिओ पाहत राहा।